नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. इथे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लक्ष्मी मातेसाठी बनवलेले कमळ आसन. तर हे मी कसे बनवलेले आहे याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला तर मग बघूया हे मी कसे बनवले आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये. तर इथे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लक्ष्मी मातेसाठी कमळ आसन. तर चला मग बघूया. तर इथे मी एक पेपर घेतलेला आहे. तर पेपर हा फोल्ड करून घेतलेला आहे आणि उंचीला 3 इंच इतकं उंची मी घेतलेली आहे आणि रुंदी 1.5 इंच इतकी घेतलेली आहे. आणि असे मी आखून घेणार आहे आणि पानाचा आकार त्याला देणार आहे. तर इथे अशा प्रकारे मी पानाचा आकार दिलेला आहे आणि तो आता मी असा कापून घेणार आहे. तर इथे आपलं बनवून तयार आहे पानाचा आकार, म्हणजे आपल्या पाकळ्या ज्या बनवायच्या आहेत ना त्याचा आकार इथे मी आता कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे घेतलेला आहे स्पंज. हा स्पंज आपल्याला नवीन शर्टमध्ये किंवा साडीमध्ये गुंडाळलेला असतो. हा आपल्याला असं कुठेही म्हणजे मार्केटमध्ये सुद्धा सहजरित्या आपल्याला अवेलेबल होऊन जाईल. नाहीतर जिथे रेडीमेड शर्ट्स वगैरे असतात ना तर त्या दुकानामध्ये सहज आपल्याला हा स्पंज भेटून जाईल. तर इथे मी त्या स्पंजवर पानाचा आकार आपला कट करून घेतलेला आहे. पाकळ्या आपल्या तयार करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला पाकळ्या जोडण्यासाठी जो एक सर्कल बनवायचा आहे, तर तो सर्कल इथे 5 इंचाचा इतका बनवायचा आहे. तर तोही मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे लागणार आहे आपल्याला कापड. तर कापड हे मी लग्नामध्ये जे फेटे बांधतात ना तर तो फेटा आपला असाच पडून असतो, तो आपल्या काही कामाचा नसतो, तो आपण टाकूनच देतो. तर त्या फेट्यापासून इथे मी श्री महालक्ष्मी मातेला कमळ आसन बनवणार आहे. तर इथे मी फेट्याचं कापड घेतलेलं आहे. तर फेटा हा इस्त्री करून घेतलेला आहे, प्रेस करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावर मी पानांच्या आकाराचे असे पाकळ्या कापून घेणार आहे. तर अशा प्रकारे पाकळ्या आणि सर्कल आहे तो त्याचं कापड आपलं कापून झाल्यानंतर इथे 2 वेगवेगळे कपडे घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जे पाकळ्या कट करून ठेवलेले आहेत ना तर त्याचे 2 कपडे असे घ्यायचे आहेत. ते 2 कपडे आणि स्पंजची जी पाकळी आहे ना कट केलेली, ती पाकळी वर ठेवून त्याला आपल्याला कडेनं शिलाई मारून घ्यायची. तर पाकळीच्या चारही बाजूकडनं म्हणजे कडेनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि पाकळीचं जे टोक आहे त्या टोकाला आपल्याला 2दा शिलाई मारायची आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण पाकळी पलटी करू त्यावेळेस ते कापडाची शिलाई निघली जाणार नाही, म्हणून डबल शिलाई मारायची आहे. तर अशा प्रकारे इथे मी संपूर्ण पाकळीला शिलाई मारून घेतलेली आहे. आणि जे साईडला आपला स्पंज निघाला आहे शिलाईच्या बाहेर, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या पाकळीची जी फिनिशिंग आहे ना ती व्यवस्थित येईल आणि पाकळी ही छानपैकी व्यवस्थित उलटली जाईल. तर कापड पण मी कट करून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे सर्व पाकळ्या मी इथे बनवून घेणार आहे. तर पाकळीला शिलाई मारून झाल्यानंतर, पाकळी कट करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही कापडाच्या मध्ये अंगठा घालायचा आहे आणि ती पाकळी आपल्याला अद्दर असं व्यवस्थित हाताने आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. म्हणजे ती पाकळी उलटून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही कापडाच्या आतमध्ये आपला हा स्पंज गेला पाहिजे. एकदम अद्दरपणे अशी आपल्याला ही पाकळी बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे पलटी करून घ्यायची आहे. आणि त्याचं जे टोक आहे ना ते स्क्रूड्रायव्हरच्या किंवा एका मोठ्या सुईच्या मदतीने आपल्याला त्याचं टोक काढून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघत असाल किती छान अशी आपली इथे पाकळी बनवून तयार आहे. त्यानंतर जो गोल आकाराचा आपण स्पंज कट करून ठेवला होता त्याला आपल्याला चारी बाजूकडनं शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण असं गोल आकार आपल्याला शिलाई मारायची आहे आणि 1 इंच इतकं गॅप सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे अशा प्रकारे पूर्ण आपला गोल स्पंजला शिलाई मारून झालेली आहे आणि 1 इंच इतकं तुम्ही बघू शकता मी गॅप सोडून शिलाई मारलेली आहे. कारण की आपल्याला तो गोलाकार स्पंज आहे तो पलटी करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेतला आहे आणि दोन्ही कापडाच्या मध्ये अंगठ्याचं बोट घातलेलं आहे आणि तो गोलाकार स्पंज आहे तो मी असा पलटी करून घेत आहे.
तर अशा प्रकारे गोल स्पंज आपला पलटी करून झालेला आहे आणि जो 1 इंच इतका गॅप सोडलेला होता त्या कपड्याला आता आपण शिलाई मारून घेणार आहोत आणि ते बंद करून घेणार आहोत. आणि अशाच प्रकारे गोल स्पंज आणि सर्व पाकळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. तर त्या बनवलेल्या पाकळ्याला आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. तर इथे मी अशी गोलाकार लेस घेतलेली आहे आणि ती लेस अशी पाकळ्याच्या कडेनं मी लावून घेणार आहे, शिलाई मारून घेणार आहे. तर अशा प्रकारे बनवलेले लक्ष्मी कमळ आसन हे दिसण्यासाठी खूप छान आणि सुंदर दिसतात आणि हे जर आपण ऑनलाईन वगैरे घ्यायला गेलोत ना तर हे आपल्याला खूप महाग पडतं. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे तुम्ही इथे कुठलाही कपडा वापरून तुम्ही कमळ आसन हे बनवू शकता. तर अशा प्रकारे इथे लेस आपली पाकळ्याला लावून झालेली आहे. याच प्रकारे सर्व पाकळ्यांना लेस मी अशी लावून घेणार आहे. आणि त्यानंतर कमळाखाली ठेवायचा जो गोल आपण बनवून घेतला होता त्या गोलला 1-1 इंच असा गॅप सोडून आतून एक चॉकच्या मदतीनं गोल आकार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पाकळ्या ठेवून आपल्याला पाकळ्या ह्या जोडून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने सर्व 1-1 करून आपल्याला पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत. तर इथे अशा प्रकारे आपल्या सगळ्या पाकळ्या जोडून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असं आपलं हे कमळ दिसत आहे. म्हणजे अर्धच कमळ शिवून झालेलं आहे, अजून पाकळ्या आपल्याला जोडायच्या आहेत. तर अशा प्रकारे दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी ठेवून आपल्याला वरच्या साईडनं परत पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये 2 पाकळ्याच्या मध्ये मी तिसरी पाकळी ठेवत आहे आणि ती जोडून घेत आहे. अशाच प्रकारे सर्व पाकळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. तर इथे अशा प्रकारे मी सर्व पाकळ्या जोडून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. म्हणजे जेव्हा कधी मी माझा एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर इथे अशा प्रकारे सर्व पाकळ्या मी जोडून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असं हे दिसत आहे. आणि त्यानंतर जे मध्ये आपण शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्राचं कापड राहतं ते कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला गोलाकार द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला मध्ये लेस देखील लावायची आहे. तर लेस इथे मी घेतलेली आहे आणि ती लेस अशी शिलाई मारून आपली मी फिक्स करून घेणार आहे. तर इथे बनवून तयार आहे आपलं लक्ष्मी कमळ आसन. तर याच्या पाकळ्या उभ्या राहण्यासाठी आपल्याला सुई दोरा घ्यायचा आहे आणि दोन्ही पाकळ्याच्या मध्ये असे 1-1, 2-2 टाका आपल्याला मारून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये असा सुई दोऱ्याच्या मदतीने टाका मारून घेतलेला आहे. त्याच्यामुळे पाकळ्या अशा ह्या उठून दिसत आहे. तर अशा प्रकारे इथे बनवून तयार आहे आपलं कपड्यापासून लक्ष्मी कमळ आसन. तर याच पद्धतीने तुम्ही मोठ्या आकाराचं देखील लक्ष्मी कमळ आसन बनवू शकता. तर इथे मी जे मोठ्या आकाराचं लक्ष्मी कमळ आसन बनवलं आहे त्याच्या पाकळ्याची लांबी 7 इंच आणि रुंदी 3 इंच इतकी घेतलेली आहे आणि जो खालचा गोल आहे तो त्या गोलची लांबी आणि रुंदी 10 इंच इतकी घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही मोठा आणि छोटा असे दोन्ही कमळ आसन बनवू शकता. त्यानंतर इथे मोठ्या कमळ आसनला केलेली आहे लाइटिंग. तर तुम्ही बघू शकता किती छान असं हे कमळ आसन हे दिसत आहे. तर फ्रेंड्स इथे आज मी तुमच्यासोबत लक्ष्मी मातेसाठी बनवलेले कमळ आसन याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.